फूड अँड मच मोर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या रोजच्या आहारात दही, ताक हे यायलाच पाहिजे आणि ताकाची तुलना ही आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे। कारण ताक हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट सोर्स आहे, तसेच पाचनशक्ती सुधारते, शिवाय पित्तशामक पण आहे। त्यामुळेच आज आपण ताकाचे 2 प्रकार बघणार आहोत। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घालून घ्यायचं आहे। त्याचसोबत 1 मोठा चमचा बीट किसलेलं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा काळे मीठ घालायचे आहे। एक मीडियम साईजची लसूण पाकळी बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे आणि सोबतच एक अर्धी मिरची, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपण दुसरे ताकही बनवून घेणार आहोत। त्यासाठी 4 चमचे दही घालायचं आहे। 1 मोठा चमचा कोथिंबीर घालायची आहे। अर्धी हिरवी मिरची, अर्धा चमचा काळे मीठ, 1 ते 1.5 चमचा साखर घालायची आहे। 1 चमचा जिरे, 1 मीडियम साईजचा लसूण बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे आणि 1 मोठा चमचा काकडीचे तुकडे घालून पाणी मिक्स करून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले दोन्ही ताक बनवून तयार आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। शरीराचे तापमान वाढलेले असल्यामुळे असे शीतपेय तुम्ही रोजच प्यायला पाहिजे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।